फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले. त्यामुळे आता घरगुती जेवण, शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार. सबस्क्राइब करा आणि पाहत रहा विटा क्रांती न्यूज. पाणीपतकार यांच्याकडून या प्रसिद्ध वाचनालयास बहुमूल्य भेट. विटा येथील सेंट्रल स्कूल जवळील राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालय हे थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने आणि अनेकांच्या अथक मेहनतीतून निर्माण झालेले दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण वाचनालय आहे. विटे नगरीत मध्यवस्थित असलेल्या या वाचनालयाच्या वास्तूमध्ये दिग्गज साहित्यिकांच्या पदस्पर्शाचा सहवासाचा सुगंध आहे. कादंबऱ्या, काव्यसंग्रह, कथासंग्रह, ललित साहित्य, दिवाळी अंक, प्रवास वर्णन, आत्मचरित्र अशा विविध प्रकारच्या साहित्याची नामवंत दिग्गज व मान्यवर लेखक कवींची हजारो पुस्तके या वाचनालयात पाहायला वाचायला मिळतात. या वाचनालयाच्या परिसरात कित्येक साहित्य संमेलने गाजली. या संमेलनासाठी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्यासारखे साहित्यप्रेमी राजकीय मंडळींनी आवर्जून हजेरी लावली. तर जे पुढे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष झाले असे कितीतरी थोर लेखक या संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेले. परिसरातील हजारो कवींनी मुक्तांगण वाचनालयाच्या मुक्त अंगणात आपल्या कविता सादर केल्या आहेत आणि आजवर लाखावर रसिकांनी मुक्तांगण वाचनालयाच्या साहित्य कट्ट्यावर कथा, कविता ऐकण्याचा अवीट आनंद घेतला आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण मुक्तांगण वाचनालयाला ऐतिहासिक कादंबरीचे वेड असंख्य वाचकांना लावणारे सिद्धहस्त साहित्यिक विश्वास पाटील यांच्याकडून मुक्तांगण वाचनालयास ग्रंथ संपदा भेट देण्यात आली. सुप्रसिद्ध साहित्यिक पाणीपतकार विश्वास पाटील यांनी वाचन संस्कृती सुधारावी म्हणून विटे येथील राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयास 250 उत्तमोत्तम ग्रंथाची भेट दिली आहे. या पुस्तकाची किंमत 65,000 रुपये आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या ग्रंथ देणगीतून विटा येथे हे वाचनालय सुरू झाले आहे आणि गेली 39 वर्षे वाचन संस्कृतीत भर घालण्याचे काम करते आहे. या वाचनालयाचे आणि साहित्यिक विश्वास पाटील यांचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. साहित्यिक विश्वास पाटील यांनी काही वेळा वाचनालयाचे जुने संदर्भ ग्रंथही अभ्यासले आहेत. या वाचनालयाला आणखी समृद्ध करण्यासाठी साहित्यिक विश्वास पाटील यांनी हे ग्रंथदान भेट दिले आहे. वाचनालयाचे पदाधिकारी रघुराज मेटकरी आणि डॉक्टर ऋषिकेश मेटकरी यांनी ही पुस्तकाची भेट स्वीकारली व साहित्यिक विश्वास पाटील यांचा सन्मान केला. साहित्यिक विश्वास पाटील यांच्याकडून मुक्तांगण वाचनालयास ग्रंथदान स्वीकारल्यानंतर मुक्तांगण वाचनाच्या उभारणीत महत्त्वपूर्ण वाटा असणारे रघुराज मेटकरी, डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, श्री माने यांनी समाधान व्यक्त केले आहे. बातमी संकलन विवेकानंद कुंभार, क्रांती न्यूज विटा.